आपण कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका हातकणंगले इथल्या काही गावांचा आढावा घेत आहोत। ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत असाच आढावा घेत आज आपण साजनी या गावी आलो आहोत। साजनी या गावी विरोधक जे होते त्यांच्याकडून काही आढावा घेतला होता। इथली विकास कामं झालीत का याबद्दल त्यांनी आपल्याला सविस्तर उत्तर दिलेलं आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि समस्यांचा पाढा देखील वाचण्यात आलाय। आता जे आपल्या सोबत आहेत हे आहेत ग्रामविकास पॅनलचे उमेदवार आहेत, सरपंच पदासाठी देखील आहेत, तर काही जण सदस्य पदासाठी महिला आहेत। आपण इथं ग्रामस्थ देखील उपस्थित आहेत, तर हे माजी सत्ताधारी आहेत, यांच्याकडून आपण झालेल्या विकास कामांचा आढावा थोडक्यात घेणार आहोत। आपलं नाव? मी शिवाजी बाळासो पाटील, साजनी ग्रामविकास आघाडीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातोय। गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये साजनी गावानं संपूर्ण आमच्या पॅनलवर विश्वास ठेवून आम्हाला भरघोस मतांनी निवडून दिलं होतं। त्याच पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये केलेली कामं आणि विकास कामाच्या जोरावरती पुन्हा एकदा आम्ही या निवडणुकीस सज्ज आहोत। विरोधक जरी काही अपप्रचार करत असतील, हा त्यांचा बालिशपणा आहे, कारण गेल्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये जवळपास 4 ते 5 कोटीची कामं या साजनी नगरीमध्ये झालेली आहेत आणि मध्यंतरी कोरोनाचा 2 वर्षाचा काळ सोडला तरी त्या काळामध्ये शासकीय निधी संपूर्ण महाराष्ट्रालाच काय देशभरामध्ये थकलेला होता आणि त्यामुळं थोड्याफार प्रमाणामध्ये 2 वर्षाच्या काळात कामं जरी कमी झाली असली तरी लोकोपयोगी आणि जनतेच्या हिताची कामं प्रामुख्यानं करण्याचा प्रयत्न या सर्व सत्ताधारी मंडळींनी केलेला आहे आणि त्याचा पुरावा येणाऱ्या काळामध्ये जी आता मतदान होणार 18 तारखेला यामध्ये तुम्हाला दिसून येईल। आपण जी विकास कामं केली आहेत त्याबद्दल थोडक्यात सांगा, कोणकोणती विकास कामं केली? यामध्ये प्रामुख्यानं गावाला भेडसावणारा रुई साजनीचा रस्ता हा प्रामुख्याने या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीचे बॉडी आल्यानंतर पूर्ण करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे संकानामाळा येथे 1,20,20 लाखाचा रस्ता MRGSमधून करण्यात आलेला आहे। उर्वरित अंतर्गत रस्ते, गटर्स, पाण्याची सोय, नियमित पाणी पुरवठा, त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला सक्षमीकरण असेल, महिलांच्यासाठी विविध योजना असतील, महिलांच्यासाठी जे आपण कार्यक्रम राबवतो जेणेकरून महिला सक्षम व्हायला पाहिजेत, ही कामं देखील 15 वित्त आयोग 14 वित्त माध्यमातून आपण केलेले आहेत। त्याचप्रमाणे विशेष हा जो रस्ता झालेला आहे, तुम्ही जो मगाशी आता वर्णन केलात, तर तो रस्ता मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्येच मंजूर झाला होता असं इथल्या विरोधकांचं म्हणणं आहे। नाही, तो रस्ता जरी मागील पंचवार्षिक निवडणुकीत झाला असला तो हा रस्ता ग्रामपंचायतीपासून इथून मागील पंचवार्षिक झाला होता। हा बिरदेव मंदिर ते ग्रामपंचायतपर्यंत हा आमच्या काळामध्ये माननीय जिल्हा परिषद सदस्य यांनी मंजूर केलेला होता आणि त्याला सातत्यानं आमचा पाठपुरावा होता। इथं पाण्याची व्यवस्थित नियोजन नाही आहे, पाणी पुरवठा सुरळीत केला जात नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। आपलं काय? भारत निर्माण योजनेमध्ये 2012 ते 17 या कालखंडामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झाला आणि त्या भ्रष्टाचाराच्या जे समितीचे अध्यक्ष होते आणि त्यांचे जे सहकारी होते त्यांच्यावरती महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदनं माननीय शिवनच्या आदेशानं या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची केस या ठिकाणी न्यायालयामध्ये चालू आहे। अशीच एक केस तुमच्या कालखंडामध्ये एक उमेदवार उभे होते, त्यांना अपात्र म्हणून घोषित केलं होतं, त्याचा निकाल आता अपात्र म्हणून घोषित झालेला आहे आणि आत्ताही त्यांनी अर्ज भरलेला असं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे? त्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीनं माहिती घेऊन ग्रामविकास अधिकाऱ्यांचा चुकीचा दाखला घेऊन त्याला थकबाकीचा संदर्भ जोडला आणि त्यामध्ये कोणती थकबाकी? पाणी जीवन प्राधिकरण जो 14 गावांची योजना आहे त्याचा आणि ग्रामपंचायतीचा कोणताही तिळमात्र संबंध नाही आणि त्या पाणीपट्टीचा आधार घेऊन या ठिकाणी जाणीवपूर्वक हेतुपुरस्कर एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याचा कट कारस्थान या ठिकाणी विरोधकांनी पाणीपट्टी भरली होती, पाणीपट्टी भरलेली आहे, मग ती थकीत आहे असं कसं काय दाखवलं? पूर्वी 14 गावची जी योजना आहे ही योजना महाराष्ट्र शासन जीवन प्राधिकरण चालवत होतं आणि त्यांच्याकडील थकबाकी आणि ग्रामपंचायतचा थकबाकीचा कोणताही संबंध नाही। माननीय आयुक्तांनी आमची बाजू या ठिकाणी ऐकून घेतलेली आहे। मग अपात्र म्हणून घोषित कसं काय केलं? अपात्र माझ्या माहितीप्रमाणे राजकीय वजन वापरून असेल किंवा कोणत्या अन्य मार्गानं हा निकाल त्यांनी त्यांच्या बाजूनं करून घेतला, परंतु माननीय आयुक्त पुणे यांनी हा निकाल न्याय बाजूनं देऊन बाजू ऐकून घेऊन दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन त्यामध्ये मनाई आदेश लागू केलेला आहे आणि पुढील सुनावणी त्यांनी ठेवलेली आहे। म्हणजे तोपर्यंत तुम्ही अर्ज ते जे उमेदवार आहेत ते भरू शकतात? इथं जलजीवन मिशन अंतर्गत जे पाणी पुरवठा केला जातोय तर त्यामध्ये पाणीपट्टी भरू नये म्हणून काही ग्रामस्थांना
जे सत्ताधारी होते त्यांनीच सांगितलं होतं असं ते म्हणतात. हे साफ चुकीचं आहे. पाणी तुम्हाला फुकट मोफत देण्यात आलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, पाणी मोफत वगैरे काय, पाणीपट्टी आम्ही महिन्याला 150 रुपये घेतोय. काही भागामध्ये गेल्या 5 वर्षात 12 ते 17 पाणीच जात नव्हतं, परंतु आम्ही ज्या वेळेला 17ला आमची बॉडी निवडून आली त्यावेळेला ज्या भागामध्ये पाणी जात नव्हतं त्या भागामध्ये प्राधान्यानं पाणी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. अजूनही काही पाणी पट्टी जी भरली जाते ते असं म्हणतात की सत्ताधारी आम्हाला म्हणतात पाणी आपल्याला जे मिळते ते मोफत मिळते. नाही, पाणीपट्टी भरून लोक पाणी वापरतात. पाण्याचा योग्य मोबदला ते ग्रामपंचायतला भरतात. ज्या काळामध्ये योजना झाली त्या काळामध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं नियोजन केले गेले असल्यामुळे त्यामध्ये TSPला हाताशी धरून या ठिकाणी ही योजना आखण्यात आली. परंतु खऱ्या अर्थानं भौगोलिक संलग्नता आणि वाडी वस्तीचा विचार न करता ही योजना केल्यामुळं या योजनेमध्ये वारंवार लिकेजेस होणे आणि गळतीचं प्रमाण प्रचंड असल्यामुळं ज्या आमचे 5 वर्षामध्ये जवळपास लाखो रुपये लिकेजवरती खर्च झालेले आहेत. म्हणजे अतिशय पाईपलाईन हलक्या वापरलेल्या. पाणीपट्टी नागरिकांनी कधीपासून भरली नाहीये. पाणीपट्टीला आता नागरिक 17 पासून नागरिक पाणीपट्टी भरत आहेत. ज्या भागामध्ये भरत नाही त्या भागामध्ये आम्ही त्यांना विनंती करून पाणीपट्टी भरण्यासाठी प्रवृत्त करतो. म्हणजे मग 12 ते 17च्या कालावधीत लोकांनी पाणीपट्टी भरलेली नाही. पाणीपट्टी भरलेली आहे आणि अजून बी भरत आहेत. काही भागामध्ये जाणूनपूर्वक भरत नसतील, परंतु तो तसा अपप्रचार चुकीच्या पद्धतीनं होत आहे. बरं, इथं जी गटाऱ्यांची समस्या आहे त्याबद्दल आपण काय म्हणताय? कारण उघड्यावर गटारी आहे तिथले असं नागरिकांचं म्हणणं आहे. गटारी आत्ता शासनानं त्या पद्धतीनं उपाययोजना म्हणजे बंदिस्त गटारीचा 15 वित्त आयोगामध्ये बंदित आणि अबंदित निधी खर्च करण्यास परवानगी दिली आणि पूर्वीच्या काळामध्ये ज्या गटरीज होत्या त्या सगळीकडेच ओपन गटरीज आहेत. आता आम्ही या ठिकाणी वंदना मगदूम जिल्हा परिषद सदस्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बंदिस्त गटरचा प्रयोग केलेला आहे, परंतु त्याला नागरिकांचा देखील विरोध आहे. आपण येणारच आहोत तुमच्याकडे. तुम्ही मला सांगा, ज्या उघड्यावर गटारी आहेत या पूर्वीच बनवलेल्या आहेत, आत्ताच्या या 5 वर्षाच्या कालखंडात बनवलेल्या नाही? ज्या आत्ताच्या कार्यकालामध्ये बनवल्यात त्याच्यामध्ये बंदित आणि अबंदित असे प्रकाराला 15व्या वित्त आयोगामधून, आणि ज्या गटारी आत्ता बनवायला चालू आहेत जीप सदस्य असतील किंवा ज्या ग्राप 15 वित्त आयोगमधून असतील किंवा इतर माध्यमातून पस सदस्य यांच्या माध्यमातून असतील त्या सर्व गटारी बंदिस्त स्वरूपामध्ये बांधण्याचं काम चालू आहे. पूर्वी बांधलेले जे आहेत साधारणतः गेली 5 वर्ष गेले 12 ते 17 विरोधकांची सत्ता होती. त्या काळामध्ये जे काम झालं त्या कामाची पण दर्जा आणि आत्ताच्या झालेल्या कामाची पण दर्जा जर तपासली तर तुम्हाला आज गुणवत्ता बघायला मिळेल. पूर्वीच्या कामामध्ये आता जसं आता पूर्वी केलेल्या गटारी ह्या पडझड अवस्थेत आहेत का? आहेत. पूर्वी केलेल्या कामामध्ये साधारण त्याला 10 वर्षाचा कालखंड गेलेला आहे. नाही, 10 वर्षाचा म्हणता येणार नाही. साधारण 12 ते 17 दरम्यानचा हा विषय आहे. म्हणजे 5 वर्षाचा 5 वर्षाचा कार्यकाल आहे. मला सांगा, आपल्या गावची लोकसंख्या किती आहे? 5400. आपल्या गावात घंटागाडी आहे का? आहे, नियमितपणे आहे? नियमितपणे आहे. दरम्यानच्या काळामध्ये घंटागाडीचा विषय कसा झाला, कोरोनाचा काळ होता. कोरोनाच्या काळामध्ये घंटागाडी फिरवणं अशक्य होतं. साधारणतः हे जे सत्ताधारी लोक होती त्या लोकांनी ज्या लोकांना कोरोना बाधित झाले त्या लोकांच्या प्रत्यक्ष घरी भेटी जाऊन त्यांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यापर्यंत त्यांच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्यावेळेस मात्र विरोधक कोणत्याही परिस्थितीमध्ये दिसले नाहीत. ज्या वेळेला जीवाशी लोकांचा हा जीवघेणी आजार खेळत होता त्यावेळेला प्रत्यक्ष कॅन्डिडेट आमचे जाऊन जीवावर उदार होऊन स्वतः त्या लोकांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. आपण कचरा व्यवस्थापनाबद्दल मी तुम्हाला विचारलं. कचरा व्यवस्थापन इथं व्यवस्थित आहे कचरा व्यवस्थापन. आता आरोग्य सेवा जी आपण प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या इथं आहे का? आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. इथे आपल्याकडे डॉक्टर 24 तास उपलब्ध आहेत. 24 तास उपलब्ध आहेत. प्रॉपर गावचेच आहे? एक स्थानिक असतात, एक निवासी एक आहेत आणि एक अनिवासी एक आहे. आता आपण वळणार आहोत. काही आणखी उमेदवार इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपलं नाव? सुनील शिवाजी पाटील. आपल्याला वाटतं आपल्या गावचा विकास झालेला आहे? 100% विकास करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आणखी काय विकास कामं राहिले? अजून ज्यामध्ये ह्या वाडी वस्ती वाढत असल्यामुळं, लोकसंख्या वाढत असल्यामुळं अजून बरेचसेच कामं अपूर्ण आहेत. त्यामुळे तीही कामं आम्ही प्राधान्याने करण्याचा विचार पुढे करतो. कामं जी अपूर्ण आहेत ती कोणती? आता 5 वर्षापूर्वी जे केलेले रस्ते आहेत ते रस्ते परत करावं लागणार आहेत. ज्या 5 वर्षापूर्वी ज्या गटारी केल्या आहेत त्या गटारी परत कराव्या लागणार आहेत, कारण त्याची पडझड झालेली आहे. कारण गावात रस्ता अपूर्ण केलेली गटर पडझड झाली पूर्वीच्या ह्या 5 वर्षापूर्वी झालेल्या 12 ते 17 या काळात झालेल्या गटारी परत आता नवीन करण्याची गरज भासत आहे. त्याचबरोबर जे रस्ते पूर्वी केलेले आहेत त्यामुळे घराचे नवीन कामं चालून रस्ते ते खराब झालेत, ते रस्ते परत करण्याची आवश्यकता आहे. इथं लाईटची व्यवस्था आहे का? लाईटची व्यवस्था आहे. पाणी प्यायला मिळतं का व्यवस्थित? नियमितपणे पाणी पुरवठा होतो? नियमित पाणी पूर्ण गावामध्ये पुरवठा होतो? पूर्ण गावात पुरवठा होतो.
आपण आता वळणार आहोत ज्या महिला आहेत आपल्या सोबत आहेत, ज्या सदस्य या पदाकरिता उमेदवार म्हणून आहेत. तर आपल्या या गावचा विकास कशा पद्धतीनं झाला असं तुम्ही मला सांगा. हो, चांगल्या पद्धतीने 5 वर्षामध्ये झाला आहे. त्यांनी पूर्ण प्रयत्न केला आहे, 100% प्रयत्न केला आहे. इथं लहान मुलांची जी शाळा आहे त्या शाळांमध्ये क्रीडांगण आहे का? आहे. मुलांना खेळण्याजोगं आहे? हो, आमच्या गावच्या हिशोबावर आहे, गावच्या पद्धतीने आहे. गावची लोकसंख्या वाढत आहे, मग त्या मानानं आहे का? हळूहळू करत जातील, थोडं कमी जास्त होत आहे, पण इथून पुढं प्रयत्न करणार आम्ही. महिला सशक्तीकरण, महिला सबलीकरणासाठी पुढे या. सध्या महाराष्ट्र भारतमध्ये सगळीकडंच आज योजना आखल्या जातात. आपल्या गावामध्ये अशा कोणकोणत्या योजना राबवल्या गेल्या? आम्ही पण मुलींच्यासाठी जे विद्यार्थी परिषद असते त्याच्यामार्फत आम्ही युवती सक्षमीकरणासाठी मुलींना आम्ही शिबिरला वगैरे म्हणजे शिबिर वगैरे आयोजित करतो. महिला ज्या हो, लग्न महिला झालेल्या महिला आहेत त्यांना घरात बसून सक्षमीकरण व्हावं, घरात बसून काम करता यावं या उद्देशाने त्याच्यासाठी वेगवेगळे बचत गटाच्या मार्फत महिलांना एकत्र करणे, त्याच्यासाठी लघु उद्योग घरच्या घरी जेणेकरून त्या महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करता यावा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अशी काही शिबिरं घेतली का महिलांची आपल्या गावामध्ये? कुकिंगचा क्लास वगैरे किंवा शिलाईचं असू देत, आरोग्य शिबिरे. असे भरपूर त्यांनी इथं कार्यक्रम राबवलेले आहेत. पार्लरचे कोर्स झालेले आहेत. मला सांगा आपल्या इथं आता जसं तरुण मुलांसाठी उद्योजकता हा व्यवसाय आणला जातोय, तसं तरुणींसाठी इथं काय योजना आणल्या जातात? आता तुम्ही एक तरुण उमेदवारच आहात म्हणून विचारते. भविष्य काळात आम्ही प्रयत्न करणार आता शासनामार्फत वेगवेगळ्या योजना आणून तळागाळातील शेतमजूर किंवा बाकीच्या ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार. आरोग्य सेवा इथं महिलांसाठी पुरेपूर आहे का? हो, आहे, पूर्ण आहे. आणि लहान मुलांचं लसीकरण? हो, पूर्ण आहे. आता मी तुमच्याकडे परत येते याला कारण म्हणजे आम्हाला विरोधकांनी असं सांगितलं की तुमच्या इथं लाईटचा अभाव आहे, पाण्याचा अभाव आहे, रस्ते व्यवस्थित नाही आहे, डांबरीकरण काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी झालेलं नाही आहे आणि तुम्हाला आरोग्य सेवेसाठी ॲम्ब्युलन्स जे उपलब्ध होतात त्यासुद्धा व्यवस्थित उपलब्ध होत नाहीत अशी इथल्या विरोधकांची आणि ग्रामस्थांची तक्रार आहे. तुमचं काय म्हणणं? या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि त्या आरोग्य केंद्राकडे ॲम्ब्युलन्स आहे, परंतु साजनी, कबनूर आणि माणगाव ही मोठी लोकसंख्येनं मोठी असणारी गावं आहेत. मुख्य म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र हे साजनीसाठी आहे आणि जवळपास कबनूरची लोकसंख्या 50,000च्या वरती तिथं उपकेंद्र आहे. त्यामुळं जी तोकडी यंत्रणा आहे शासन स्तरावरची ही यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी शासन स्तरावरून या ठिकाणी कबनूरसारख्या गावांना आरोग्य केंद्र देणं गरजेचं आहे. आणि माणगावला देखील या ठिकाणी मोठं गाव आहे ते आणि त्या ठिकाणी देखील उपकेंद्र असल्यामुळं जी यंत्रणा सक्षमपणे काम करते, कोरोना काळात असेल किंवा इतर लसीकरण 100% केलं जातं आहे, अशा असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांच्या माध्यमातून जनजागृती केली जाते आणि चांगलं प्रयत्न या ठिकाणी आरोग्य विभागाच्या माध्यमातून महिलांच्यासाठी इथं ग्रामपंचायतीमध्ये कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीवर नियुक्त कर्मचारी किती आहेत? घंटागाडीवर कर्मचारी नियुक्त शासन नियमाप्रमाणे तसे जर म्हटलं तरी आपल्याकडं 2-3 कर्मचारी घ्यावे लागतात, परंतु आता सध्या आमच्याकडं 5 ते 6 कर्मचारी आहेत आणि त्याच्यावरती घंटागाडीवरती ड्रायव्हर आहे. आठवड्यातून आम्ही 3 ते 4 वेळा घंटागाडी फिरवतो. तोच ड्रायव्हर कचरा गोळा करतो, गटरीमधली घाण तोच काढतो आणि ड्रायव्हिंगही तोच करतो. त्या पद्धतीनंच आमचं नियोजन आहे, परंतु आता नवीन आम्ही पहिल्यांदा हे म्हणजे हे कसं पॉसिबल आहे? कारण त्यांनाच कचरा गोळा करायचा, त्यानं कचरा गाडीत टाकायचा आणि त्यांनीच गाडी घेऊन जायची. एका वेळेला असं होत नाही, त्याच्याबरोबर 2 माणसं देखील असतात आणि ते मदतीला तो ड्रायव्हर काम करतो. ठीक आहे. मग तुमच्याकडे शासकीय कर्मचारी 2च आहेत असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे? होय, 2, एक क्लार्क आहे आणि 2 एक शिपाई आणि एक स्वच्छता कर्मचाऱ्याबद्दल विचारते मी. स्वच्छता कर्मचारी एक आहे. नाही, कर्मचारी स्वच्छता कर्मचारी एकच आहे आणि त्याच्या सोबतीला आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर म्हणजे आपण ज्याला रोजंदारीवर म्हणतो ते जवळपास 4 कर्मचारी आहेत. आणखी आपल्याला काय सांगायचं आपल्या प्रभागामध्ये मागील कालावधीमध्ये मागील जेव्हा तुम्ही सत्ताधारी, आता माझी सत्ताधारीच म्हणायला हवं, तुम्ही केलेल्या विकास कामांबद्दल थोडक्यात? साधारणतः मी प्रभाग 4मध्ये अनुसूचित जाती या प्रभागातून निवडून आलो.
माझ्या भागामध्ये साधारणतः 2 कोटीच्या आसपास कामं झाली. त्यामध्ये आमदार फंडातून 10 लाखाचं काम, दलित वस्तीमधून 25 लाखाची कामे, तसेच संसद सदस्य यांच्यामधून साधारणतः 8 लाखाची कामे व 15वे वित्त आयोग व 14वे वित्त आयोग असे एकूण जर जमा केली तर 1 कोटीच्या आसपास, आणि घरकुल योजना जवळजवळ 80 माझ्या भागामध्ये केलेले आहेत. जर आपण प्रामुख्यानं जाऊन जर त्या भागामध्ये बघितलं, पूर्वीचा दलित वस्तीचा भाग आणि आत्ताचा दलित वस्तीचा भाग हा अगदी 100% झालेली प्रगती तुम्हाला जाणवून येईल. गावामध्ये शौचालय आहेत का? गावामध्ये शौचालय पूर्ण आहेत. साधारणतः 300 ते 325च्या दरम्यान शौचालय अनुदान आपल्याला 12,000 प्रतिप्रमाणे 1 कोटी साधारणतः 46 लाखाच्या आसपास आपल्याला शौचालय अनुदान शासनाकडून. आपल्या गावामध्ये शौचालय सर्व ठिकाणी आहेत असं तुमचं म्हणणं आहे, पण काही ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत की आम्ही आमच्या पदरच्या पैशांनी शौचालय बांधले. ज्या लोकांची नावं प्रस्तावित केली त्या लोकांना अनुदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पैसे खात्यावरती आहेत आणि दिलेलं नाही असं कधी होऊ शकणार नाही, कारण तो इंटरनल ग्रामपंचायत ग्रामसेवकांचा भाग राहतो. आणि जे शौचालय जे बांधले, आता साधारणतः आमच्या शिवाजी पाटलांना उत्कृष्ट शौचालयाचा पुरस्कार मिळाला आपल्याला जीप कोल्हापूरकडून. आणि बरं, मागील हे शौचालय आपले खाजगी झाले, घरोघरी शौचालयाची व्यवस्था झाली. एखादी महिला किंवा एखादे परपुरुष बाहेर गावावरून आले तर इथं या गावात आल्यानंतर त्यांना सार्वजनिक शौचालय आहे का महिलांसाठी? महिलांसाठी आहे. दलित वस्तीमध्ये 3.5 लाखाचं बांधलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळालेला आहे. बाहेर आलेली महिला कुठे जाणार? शौचालय सार्वजनिक शौचालय आहे साजनीमध्ये. साजनीमध्ये आहे. आहे. मला सांगा, आपल्या इथं जे पाणी पुरवठा होतोय तो किती वाजता होतोय? सकाळी पहाटे असतोय, पहाटे किती वाजता? 5 वाजता. इथल्या महिलांनी प्रमाणे राहते हो. एक दिवशी इकडे लवकर आले की दुसऱ्या म्हणजे असं टाईम राहते. आता ह्या गल्लीत आता 7ला आलं तर दुसऱ्या गल्लीत दुसऱ्या वेळ येताना लेट नाही येणार असं असते. इथल्या महिलांनी आम्हाला असं सांगितलं की रात्री 2 वाजता पाणी येते. असं क्वचितच लाईट नसेल तर बर, असं वगैरे ज्या मजूर महिला रोजंदारी करून येतात, मग ते थकून भागून आलेले असतात, त्या झोपलेले असतात. मग रात्री जर तसं 2 वाजता जर पाणी आलं तर मग त्या महिलांनी काय करायचं? कसं आहे माहिती आहे काय, लाईटचा प्रॉब्लेम असतो ते तर काही कुणाच्या हातात नाही. लाईटचा प्रॉब्लेम असल्यानंतर जसं लाईटचा प्रॉब्लेम किंवा तिथं टाकी जसं पाणी येईल त्या पद्धतीनं सगळ्यांना पोहोचवणार. पण इथं नेहमीच 2 वाजता असं नेहमीच कधीच पाणी 2 वाजता येते रात्री येतच नाही पाणी. पुढे या. हां मॅडम, कसं आहे, पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये 2007ला भारत निर्माण योजना गावामध्ये कार्यान्वित झाली आणि त्याच्यापूर्वी जीवन प्राधिकरणचं पाणी गावामध्ये येत होतं. त्यावेळेला जी व्हाल्व सिस्टीम होती ती गावाच्या भौगोलिक संलग्नतेवर, म्हणजे जमिनीचा उतार आणि याच्यावरती होती. आणि अलीकडच्या काळामध्ये जी योजना भारत निर्माणची झाली त्यामध्ये 20-22 कनेक्शनला एक व्हाल्व बसवण्यात आला. त्यामुळं गावच्या लोकसंख्ये म्हणजे घरांच्या संख्यापेक्षा किंवा चाव्यांच्या संख्येपेक्षा या ठिकाणी व्हालची संख्या जास्त आहे. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी आपण जरी 20 मिनिटं पाणी सोडलं तरी तुम्ही त्याची काही दुरुस्ती किंवा ते वॉल्व दुरुस्ती काढून मॅडम, टाकणं आणि फक्त पाईपलाईन करणं असं काही? आता कसं झालं मॅडम, ही योजना तशी 1,62,00,000 ही योजना दिरंगाईमुळं किंवा ठेकेदाराच्या आणि तिथलं तत्कालीन अध्यक्षांच्या कार्यकालामुळं किंवा त्यांच्या भ्रष्ट कारभारामुळं 2,20,00,000 गेली. याचा अर्थ काय मॅडम, तुम्हीच ओळखा. आणि त्यामुळं निव्वळ पैसे खाण्यासाठीच ही योजना कार्यान्वित केली गेली असं सर्वच नागरिकांचं मत आहे. आपल्या गावची त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागलं. आपल्या गावची जी लोकसंख्या आहे ती जास्त आहे आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गावची लोकसंख्या वाढत आहे. मग तरुणांसाठी जे तरुण युवक वर्ग आहे त्यांच्यासाठी तुम्ही इथं वाचनालय किंवा स्पर्धा परीक्षेचं काही आयोजन केले का? येणाऱ्या काळामध्ये तरुणांच्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करणं, त्यांना मार्गदर्शन करणं, शासना स्तरावरती जे परीक्षा होतात त्यासाठी या ठिकाणी ग्रंथालयाची निर्मिती करणं हे आमचं येणाऱ्या काळामधलं ध्येय आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये असणारं जे तलाव आहे, तलाव सुशोभीकरण योजनेअंतर्गत त्या तलावाचा देखील आपण प्रस्ताव या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. त्याला जवळपास 2 कोटी रुपयाची आम्ही मागणी शासन स्तरावर केलेली आहे. त्याचप्रमाणे गावातील पाणंद रस्ते असतील, शेत पाणंद रस्ते, मातोश्री पाणंद योजनेमधून आता 48 लाख रुपये आपल्याला मंजूर झालेले आहेत आणि उर्वरित जे पाणंद रस्ते आहेत ते आपण मातोश्री पाणंद योजनेतून घालून घेणार आहोत. काही लोकांनी असं सांगितलं की काही समाजकार्य करणाऱ्या लोकांनी आपल्याला जमीन ग्रामपंचायतीला दिल्या होत्या, तर त्या जमिनी तशाच टाकून ठेवलेल्या आहेत, त्याचा उपयोग करण्यात आलेला नाही असं इथल्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. समजून येत नाही प्रश्न, जरा परत एकदा होतो. काही समाजसेवकांनी आपल्या ग्रामपंचायतीला जमीन दिली होती की बाबा या जमिनीचा तुम्ही उपयोग करून घ्या, तर ती जमीन तशीच पडू नये असं तिथल्या लोकांचं. कारण ते शाळेचा नाही विषय, तो कुर्णींचा विषय. हा, शाळेलाच दिली. शाळेला सदरची जमीन ही शाळेसाठी
ते विद्यार्थी आहेत, म्हणजे शाळा व्यवस्थापन समिती असते, त्या शाळेसाठी ती जमीन काही नागरिकांनी त्या काळामध्ये दिलेली होती. ती जमीन आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं होतं, परंतु नागरिकांनी तिथं वृक्षतोड करून जमीन पूर्ण बंजर करून टाकली आणि आज त्या जमिनीमध्ये पडझड झालेली आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये त्या जमिनीचा देखील उपयोग शाळेच्या उत्पन्न वाढीसाठी हे मान्य करता की ती शाळेसाठी ती जमीन दिली होती. दिलेले पूर्वीच्या काळामध्ये अगदी म्हणजे मला माझ्या जन्माच्या अगोदर ती जमीन दिलेली आहे आणि त्या शेतामध्ये आम्ही स्वतः शाळेच्या झाडे वृक्षारोपण केलेलं आहे. त्या पीक जे होतं त्या पिकामध्ये देखील आपण त्यामध्ये खुरपणी देखील केलेली आहे. म्हणजे आम्ही मराठी तुमच्या शाळेत जन्माच्या असताना आधी ती ती जागा जमीन दिलेली आहे. तिथे आज तागायत त्या जमिनीवर फक्त झाडं लावण्यात आलेली आहेत. नाही ते कसं झालं तर तुम्हाला सांगतो. रस्त्याच्या पलीकडे ज्या वेळेला शाळा बांधली होती, पुढे रस्त्याच्या पलीकडं त्यांच्या समाजातल्या लोकांनी दिलती, पण लहान मुलं रस्ता ओलांडून जाताना ॲक्सिडेंट होऊन मरतील. बारकी लहान मुलं लांब पडतं तिकडं त्या रस्त्याच्या शाहूनगरच्या भागात. मग तिथनं ती जागा आहे का नाही, ती ही जी जागा आहे त्या माणसाला ती जागा दिली. तिथनं मटेरियल शाळा वगैरे पाडून दगड विटा माती ही शाळा ह्या इथं लहान मुलं तिकडे येऊ नये म्हणून इथं बांधकाम केलं परत मग गावच्या. त्या जागेचा उपयोग काय केला? त्याने त्यांची जागा तिथं त्याने ते घेतली की मालकानं त्याला दिली. मग इथं शाळा बांधली ना, त्याच्या बदली इथं त्याला ही जी जागा ती जागा आहे तशी हां ती जागा जागेवर आहे. मुळातच प्रश्न समजून येत नाही, कारण ती जागेचं शाळेच्या बाबतीत नाही, जर त्यांनी जे सांगितलं ना शाळेच्या तोच बाबतीत प्रश्न तोच होता. हां, तोच प्रश्न आहे. शाळेच्या आता जी जमीन आहे हां. त्या शाळेच्या जमिनीवरती वृक्ष लागवड आता पण आहे. त्या अशी शाळा आहे की तिथं जाता पण जागा जी आहे ती अशी त्या ठिकाणी जाता पण आपल्याला येत नाही. ती जागा शेतामध्ये असल्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येत नाही, परंतु ती जागाच टोटल हनुमान देवस्थान व मग ती शाळेसाठी उपयोगाची नाही का? नाही आहे ती उपयोगाची मग तशी. तुम्ही ग्रामपंचायती मार्फत असं कधी पाठपुरावा नाही का केला की ही जागा उपयोगाची नाही, तर ही जागा तुम्ही ताब्यात घ्या? ती जागा हनुमान ज्यांनी दिली होती ट्रस्ट ती जागा हनुमान ट्रस्ट व शाळा यांच्या अखत्यारीत येते. तो विषय ग्रामपंचायतच्या अधीन राहू शकत नाही आणि कलेक्टरांच्या अधीन तो ग्रामपंचायतच्या अधीन राहू शकत नाही तो. बरं ठीक आहे. आता तुम्ही सांगा आम्हाला की महिलांसाठी उद्योजकता इथं आणणार म्हणून तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं, तुम्हीच सांगितलं. तरुणींसाठी तुम्ही काय सूचित करणार? कारण आत्ताच्या तरुणी आज मुलांच्या बरोबरीनं काम करतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय आणणार? आम्ही याच्या अगोदर पण कॉम्प्युटर क्लासेस मुलींच्यासाठी महिलांच्यासाठी MSCIT इंग्लिश स्पोकन टॅली वगैरे फ्रीमध्ये आम्ही ठेवलं होतं, म्हणजे फ्री पूर्ण ह्याच्यासाठी. आणि आता पण इथून पुढं पण आम्ही ते प्रयत्न करणार. मग याला आपल्या इथल्या तरुणींचा कसा प्रतिसाद येतो? हो, खूप छान प्रतिसाद आहे. बाकीचे जे आम्ही घेतो लघु उद्योगसाठी जे सांगितले यांनी ते सगळ्याला शिबिराला महिलांचं पूर्ण सपोर्ट आहे. आता आपण काही ग्रामस्थांकडे जाणार आहोत, त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. तुम्हाला काय वाटते, आपल्या गावचा विकास झालेला आहे तो कसा झाला? हा विकास झाला आहे पूर्ण तर झालेला आहे? विकास पूर्ण कधीच होत नसतं. विकास हा करतच राहायला लागतं. तरी त्याप्रमाणे किती टक्के विकास झाला असं म्हणतात? विकास जेवढा भाग आता जिथं लोकवस्ती आहे तिथं पूर्णपणे पाण्याची सोय, लाईटची सोय, रस्त्यांची सोय प्रत्येक ठिकाणी करण्यात आलेली आहे. डांबरी रस्ते केले आहेत, पेविंग ब्लॉक बसवले आहेत जिथं अडचणीच आहे तिथं. परत कॉन्क्रीट रस्ते केले आहेत. रस्ता, गटर्स आणि लाईटची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था ही बऱ्यापैकी सगळीकडे झालेली आहे. इथं प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत आपल्याला आरोग्य सुविधा व्यवस्थित आहेत का? हो, व्यवस्थित आहेत. आपल्याला काय वाटते आपल्या गावच्या विकासाबद्दल? बोला ना. आम्ही आहे मॅडम समोर. क्लोज कर. आज आपण आम्हाला जे काही सांगितलात की आम्ही फ्युचरमध्ये हे सगळं करणार आहोत, आत्ता जे तुम्ही केलेलं आहात विकास काम, याबद्दल 2 वर्ष कोरोना काळात गेली असं तुम्ही म्हणताय, त्याप्रमाणे 3 वर्ष जे तुम्ही काम केलं त्याचा थोडक्यात आढावा आम्हाला द्या. यामध्ये प्रामुख्यानं ST स्टँड ते ग्रामपंचायत चौकापर्यंतचा रस्ता, त्याचप्रमाणे अंतर्गत सर्व प्रभाग क्रमांक 1 ते 5 मध्ये गटर्स, पेविंग ब्लॉक्स, परत पाण्याच्या सुविधा, ज्या परत घरोघरी कचराकुंडीचं वाटप, असे अनेकविध कार्यक्रम आपण राबवलेले आहेत. महिलांच्यासाठी शिबिरे घेतलेले आहेत, शेतकऱ्यांच्यासाठी सहलींचं नियोजन केलेलं आहे. आरोग्य शाळेमध्ये आपण पूर्णपणे मुलांना LFD वर्गामध्ये दिलेलं आहे. प्रत्येक वर्गाला त्यांना बाबा चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण मिळावं. विरोधक असं म्हणतायत की आम्ही त्यांच्या समोर उभे राहून आम्ही प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मागायची आमची तयारी आहे, याबद्दल आपण काय सांगा?
आमचीही त्या पद्धतीनं तयारी आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं प्रचार करत आहेत, त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळं ते बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांनी जे वक्तव्य केलेलं त्याशी आम्ही अजिबात सहमत नाही. आम्ही पूर्ण समाधानी आहोत आणि लोकांना माहीत आहे की बाबा या मंडळींनी जी कामं केलेली आहेत ही लोकांच्या हिताची आणि लोकोपयोगी कामं केलेली आहेत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये 100% जनता आमच्याबरोबर आहे आणि बरोबर राहील आणि आमच्या ग्रामविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी 100% निवडून देईल याची आम्हाला खात्री आहे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की यामध्ये जेवढे उमेदवार उभे आहेत त्यापैकी बऱ्यापैकी उमेदवारांनी इथला जो निधी आलाय तो निधी आपल्या घशात घेतलेला आहे. हे साफ खोटं आहे. हे दादांत बिनबुडाचे आरोप आहेत. जर तसं असेल तर या पंचवार्षिकमध्ये विरोधकांनी सत्ताधारींच्यावरती असा एकही आरोप भ्रष्टाचाराचा केलेला असेल. जी विकास कामं झाली आहेत ती गेल्या मागच्या 5 वर्षात झालीत असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, चुकीचं आहे. कारण साधारणतः 5 ते 7 कोटीची कामं ह्या काळामध्ये झाली आहेत. ते आम्ही तुम्हाला कागदपत्रीसह आम्ही देण्यास- कागदोपत्रीच पुरावा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आमचाही त्या पद्धती पुरावा आहे आणि आमची ग्रामपंचायत आपल्याला कागदपत्र देण्यासाठी सक्षम आहे. ठीक आहे. आपल्या येणाऱ्या काळामध्ये जर मॅडम, या विषयाला थोडंसं मी दुजोरा देतोय. जर आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप जर आम्ही भ्रष्टाचार केला असता किंवा आम्ही घशात घातलं असतं तर ह्या पंचवार्षिकमध्ये विरोधकांनी एकही आमच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोपासाठी कोणतंही निवेदन अथवा कोणतीही तक्रार दिलेली नाही. यावरनं आज जे ते म्हणतायत ते तुम्हाला जे अपात्र घोषित केलं ते त्याचाच एक पुरावा आहे. अपात्र करणे हा वैयक्तिक पाणीपट्टी किंवा व्यक्तिदोष या पोटी केलेला आहे. प्राधिकरण आणि ग्रामपंचायतीनं ज्या वेळेला उमेदवार उभं करत असतात त्यावरती न हरकत दाखला दिलेला असतो आणि तो त्या कॅन्डिडेटना त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिलेला होता. परंतु दरम्यानच्या काळात प्राधिकरण योजना ही वेगळी आहे आणि ग्रामपंचायत कारभार संस्था ही वेगळी आहे आणि त्यांचा आधार घेऊन त्या गोष्टीवर त्यांनी अपात्र करण्याचा प्रयत्न केला. मागच्याही काळामध्ये त्यांनी अशा करण्याचा भरपूर वेळा प्रयत्न केला आहे परंतु त्यांच्या बाजूने एकही अद्याप तसा निकाल लागलेला नाही. आणि दरम्यानच्या काळामध्ये जो भ्रष्टाचाराचा आरोप आमच्यावरती केला जातोय त्यांना आम्हाला खुलं चॅलेंज आहे की त्यांनी आमच्यावरती झालेला भ्रष्टाचार त्यांनी सिद्ध करावा. आणि साधारणतः 2012 ते 17मध्ये जे भारत निर्माण योजना चालू होती त्या योजनेचा मी सचिव होतो. त्या योजनेमध्ये जे तत्कालीन जे 5-6 जणांच्यावरती आरोप आहेत, दोषारोप आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत आणि माननीय मुख्य कार्यकारी CO साहेब व पाणीपुरवठा विभाग यांनी त्यांच्यावरती दोषारोप टाकलेले आहेत व त्यांच्यावरती प्रस्तावित गुन्हे करण्यासंदर्भात न्यायालयामध्ये बाब प्रविष्ट त्या आहे. कार्यकाळामध्ये त्यांच्या 12 ते 17च्या कार्यकाळामध्ये जेव्हा ते पाणी योजना आली तेव्हा घरोघरी जाऊन आपल्यातले काही नागरिक सांगत होते उमेदवार की तुम्ही पाणीपट्टी भरू नका, पाणी मोफत आहे. असं कधी होऊ शकत नसतं. हे असं कधी होऊ शकत नसतं की कोणी जाऊन आणि म्हणूनच पाणीपट्टी थकीत आहे. पाणीपट्टी थकीत नाही. आज जर सांगा जे त्यांचे कॅन्डिडेट उभे राहिलेले आहेत विरोधकांचे जे कॅन्डिडेट विरोधकांचे जे कॅन्डिडेट उभे राहिले आहेत त्यांनी 15,000 10,000 रुपये का पाणीपट्टी भरली? कारण त्यांना गावाचा विकासापेक्षा स्वतः उभा राहून स्वतः निवडून यावं ही त्यांची भावना आहे. जर गावच्या विकासाची जर त्यांना भावना असती पाणीपट्टीचा आणि उमेदवारीचा काही संबंधच नाही. नाही, जर त्यांच्या गावचा विकास व्हावा किंवा पाणीपट्टी आपला पाण्याचा कारभार व्यवस्थित चालावा असं जर वाटत असतं तर त्या वेळेला त्यांनी पाणीपट्टी भरली असती. 5 वर्ष थकीत ठेवून त्यांनी पाणीपट्टी आज भरण्याचं कारण काय? कारण सत्ताधारी लोकांना जाणीवपूर्वक पाणी पुरवठा अडचणीत आणण्यासाठी त्यांनी केलेलं ते षडयंत्र. पाणीपट्टी भरण्याचं आणि पाणी पुरवठ्याला अडचण आणण्याची कारण जर पाणीपट्टी नाही भरलं तर पाणी पुरवठ्याचा कर्मचारी लाईट बिल किंवा येणारा जो त्याच्यावरती संबंधित खर्च असतो तो कशातून केला जातो? येणाऱ्या पाणीपट्टी किंवा गावातील लोकवर्गणी घरपाळा याच्यामधूनच त्याचं नियोजन केलं आणि फाळा भरल्याशिवाय आम्हाला 7-12 मिळत नाही अशा इथल्या नागरिकांचा म्हणणं. नाही. कसा 7-12 आणि ग्रामपंचायतीचा विषय येऊ शकत नाही. असिस्टमेंट फाळा भरणं आहे कोणाकडे काम? नाही ग्रामपंचायतीचा सातबाऱ्याचा विषय तलाट्यांच्याकडे, 7 विषय तलाट्यांच्याकडे असिस्टमेंट होता. फाळा कोणाकडे भरला जातो? ग्रामसेवकांच्याकडे, ग्रामपंचायतीकडे. पण त्यांचं म्हणणं तेच आहे आम्ही फाळा भरत नाही म्हणून आम्हाला 7-12 दिला जातो. 7-12चा आमचा संबंध येत नाही. 7-12 हा तलाठी विभागाचा महसूल विभागाचा राहतो आणि आमच्याकडे असिस्टमेंटचा विषय येतो. जर त्यांचा असा आरोप असेल की जर असिस्टमेंट आम्हाला देत नाहीत तर तो त्या वेळी त्यांनी तक्रार का केली नाही? आज जाणीवपूर्वक सत्ताधारी लोकांना यापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांनी का तक्रार केली नाही त्यावेळेच्या म्हणजे संबंधित अधिकाऱ्यांना? ठीक आहे. आणखी आपल्याला काय म्हणायचं आहे का? मी प्रभाग क्रमांक 2 मधील उमेदवार आहे. त्या प्रभागामध्ये 12 ते 17 या काळामध्ये 50% प्रभागामध्ये पाणीपुरवठा योजना नव्हतीच. तिकडची पाईपलाईन नव्हती. ती पाईपलाईन करण्याचं आणि त्या प्रभागामध्ये पाणी सुरळीत पुरवण्याचं काम 17 ते 22 या काळामध्ये या बॉडीने केलेलं आहे. आणखी आपल्याला विकास कामाबद्दल काय बोलायचं आहे?
ह्या बॉडीनं विकास कामं भरपूर केलेली आहेत आणि विकास कामाबद्दल मी समाधानी आहे, म्हणूनच मी या आघाडीतून उमेदवारी यावेळी घेतलेली आहे. ठीक आहे. येणाऱ्या काळामध्ये जर आपली सत्ता आली तर आपला अजेंडा काय असणार आहे? यामध्ये जे अंतर्गत रस्ते असतील, गटर्स असतील, तरुणांच्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण असेल आणि गावातील जे प्रलंबित प्रश्न आहेत, पाणंद रस्त्याचे असतील, मध्ये वाडी वस्ती ते असतील, महिला भगिनींचे असतील, सर्वांचे प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असेल. ठीक आहे. आपल्याला वाटते का की जे आता सरपंच उमेदवारीसाठी उभे आहेत त्यांचा गुलाल येत्या निवडणुकीत उधळला जाईल? 100% लागणार. परत आम्ही 14-0 करणार. आज आपण तालुका हातकणंगले इथल्या साजनी या गावी आलो होतो. ग्रामपंचायत रणधुमाळी अंतर्गत इथल्या ग्रामपंचायतीचा आढावा आपण घेतलाय. मगाशी आपण पाहिलं की विरोधक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांनी समस्यांचा पाढा वाचला होता आणि समस्यांचा पुरेपूर पाढा वाचून काही पुरावे देखील आमच्याकडे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं माजी सत्ताधाऱ्यांनी लवकरात लवकर द्यावीत आणि आमच्या समोर येऊन त्यांनी उत्तरं द्यावीत असं आवाहन देखील केलं होतं. याच प्रश्नांचा खुलासा आज आपण माजी सत्ताधाऱ्यांकडून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो निकाल होईल या निकालावरूनच स्पष्ट होईल ग्रामस्थांनी कुणाला कौल दिलाय.